नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स पार्ट 1 मधील फर्स्ट चॅप्टर सेट्स पाहणार आहोत। मित्रांनो, 10वीच्या अभ्यासक्रमा इतकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक 9वीचा अभ्यासक्रम हा महत्त्वाचा आहे, कारण हा बेसिक अभ्यास आहे 10वीसाठी। हा पूर्ण अभ्यास जर व्यवस्थित झाला तरच तुम्हाला 10वीला गेल्यानंतर चांगल्या प्रकारे तिथं मार्क्स मॅथ्ससाठी घेता येतील, आणि म्हणून हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया आपण चॅप्टरला। चॅप्टरचं नाव दिलं आहे सेट्स, आणि हा आपला परिचित शब्द आहे। आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेकदा हा सेट्स हा शब्द ऐकलेला आहे, वापरलेला आहे, आणि त्याचंच काही उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। सम पिक्चर्स आर गिवन बिलो, इट कंटेन्स द ग्रुप ऑफ थिंग्स यू नो। पहा, या ठिकाणी आपल्याला जे चित्र या ठिकाणी दिलेले आहेत हे आपल्या परिचित असणारे ग्रुप आहेत। तर या ठिकाणी पहा, फ्लावर, बुके फर्स्ट आपल्याला या ठिकाणी दिला आहे, बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, फाइल ऑफ नोटबुक्स अँड कलेक्शन ऑफ नंबर्स। तर इथं जर तुम्ही बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं तर हे सगळे काय आहेत, दे आर कलेक्शन। कलेक्शन म्हणजे काय आहे, समूह आहे, वस्तूंचा समूह आहे। आणि या ठिकाणी बुके म्हणजे काय आहे, तर फ्लावरचा कलेक्शन दिलाय, म्हणजे फुलांचा हा समूह आहे। बंच ऑफ कीज मीन्स कलेक्शन ऑफ द कीज, म्हणजेच ज्या चाव्या असतील तर त्या चाव्यांचा हा समूह दिलेला आहे। फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा जो थवा आहे, अनेक पक्षी एकत्रित आलेत म्हणजे पक्ष्यांचा हा समूह तयार झालाय, त्यालाच आपण थवा म्हणतो। इथं वह्यांचा गठ्ठा म्हणजेच हा सुद्धा एक प्रकारचा कलेक्शन आहे। म्हणजे हे सगळे जे उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेत तर ते कलेक्शन आहेत ऑब्जेक्टचे, म्हणजे वस्तूंचे कलेक्शन आहेत, वेगवेगळ्या थिंग्सचे। आणि म्हणून या कलेक्शनच्या संदर्भात आपण नेहमी एक शब्द, विशिष्ट शब्द वापरतो, तो म्हणजे सेट्स। कारण या प्रकारच्या सर्व उदाहरणांमध्ये किंवा या दिलेल्या सर्व उदाहरणांमध्ये प्रत्येक घटक जो आहे समूहामधला आपण अचूक व नेमकेपणानं सांगू शकतो। प्रत्येक घटक आपण अचूक आणि नेमकेपणानं सांगू शकतो, म्हणून अशा प्रकारच्या समूहांना आपण हा शब्द वापरणार आहे, सेट्स। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, सेट्स म्हणजे काय, एका वस्तूला आपण कधी सेट म्हणत नाही। वस्तूंचा समूह जर तयार झाला तर तिथं आपण हा शब्द यूज करतो, सेट्स। परंतु सर्वच वस्तूंचा समूह म्हणजे सेट होणार नाही, तर त्या ठिकाणी वस्तूंचा असा समूह की ज्यामधील प्रत्येक घटक आपण अचूक व नेमकेपणाने सांगू शकतो, अशांनाच आपण सेट्स म्हणतो। तर या ठिकाणी आपण अगोदर डेफिनेशन ऑफ द सेट बघूया। सेट कशा, म्हणजे सेटची डेफिनेशन काय होईल, कशाला सेट म्हणायचं, तर त्याला असं म्हणता येईल, अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट। वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट्स, म्हणजे वस्तूंचा सुस्पष्ट समूह म्हणजे सेट। तर किंवा त्याला या पद्धतीत आपण डिफाईन करू शकतो, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट। म्हणजे आपल्याला ज्या कलेक्शन दिलं असेल वस्तूंचं, त्यामधील प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स, आपण त्यातला प्रत्येक घटक नेमकेपणानं आणि नेमके आणि अचूकपणे सांगू शकत असणार आहोत। जे सांगू शकलो तरच त्या समूहाला आपण सेट असं म्हणणार आहोत। तर या ठिकाणी सेट असण्याचे आणि नसण्याचे अजून काही उदाहरण आपण बघूया। समजा तुमच्या वर्गातील अतिशय हुशार मुलांचा समूह आपण घेतला। तुमच्या वर्गातील विद्यार्थी असं जेव्हा आपण म्हणू तर त्यावेळी that is collection is the set. All student in your class is the example of the set, because
वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली से अबाउट द गिवन स्टुडंट्स. म्हणजे आपण त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संदर्भात अचूक व नेमकेपणानं सांगू शकतो. म्हणून तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समूह हा सेट होईल. हे व्यवस्थित समजून घ्यायचे तुम्हाला. फक्त तुमच्या वर्गातील विद्यार्थी म्हटल्यानंतर किंवा तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समूह म्हटल्यानंतर हा समूह सेट असणार आहे. द कलेक्शन ऑफ ऑल स्टुडंट इन युअर क्लास इज द एक्झाम्पल ऑफ द सेट. बट द कलेक्शन ऑफ ऑल जीनियस स्टुडंट इन युअर क्लास ऑर ब्रिलियंट स्टुडंट इन युअर क्लास असं जर म्हटलं, तुमच्या वर्गातील अतिशय कुशाग्र किंवा हुशार विद्यार्थ्यांचा समूह असं जेव्हा आपण म्हणू, त्यावेळेस मात्र तो समूह कलेक्शन म्हणजे ते कलेक्शन हे सेट असणार नाही. दॅट इज कलेक्शन इज नॉट सेट बिकॉज द जीनियस ऑर ब्रिलियंट हा जो शब्द आपण इथे वापरलेला आहे, जीनियस कुशाग्र किंवा हुशार, हा शब्द सापेक्ष असणार आहे. सापेक्ष म्हणजे बदलणारा. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये हुशार असण्याची संकल्पना बदलत जाते. म्हणजे एखादा विद्यार्थी गणितामध्ये हुशार असेल तर तो इंग्रजीमध्ये हुशार असेलच असं नाही, किंवा इंग्रजीत हुशार असणारा विद्यार्थी हा सायन्सला हुशार असेलच असं नाही, किंवा मराठीमधला विद्यार्थी हा चित्रकलेमध्ये अतिशय चांगला असू शकतो. मराठीत हुशार असणारा विद्यार्थी हा इतर विषयात कच्चा असेल पण चित्रकलेत चांगला असू शकतो इतर विद्यार्थ्यांपेक्षा. म्हणजे अशा अनेक गोष्टी इथं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यानुसार बदलत असतील. म्हणजे कोणता विद्यार्थी हुशार हे नेमकेपणानं सांगता येणार नाही. पहिल्या टेस्टला जो चांगले मार्क घेतो तो हुशार आहे का, मिड टर्मला जो चांगले मार्क घेतो तो हुशार आहे का, आपली जी म्हणजे सेकंड टर्म एक्झाम होते, फायनल एक्झाम होते, त्यामध्ये जो पर्सेंटेज चांगले ठेवतो तो हुशार आहे. आणि असे बरेच विद्यार्थी असतात ज्यांना पर्सेंटेज कमी येतात परंतु वर्गामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतात. म्हणजे त्यांचा अभ्यास चांगला असतो पण परीक्षेमधलं प्रेझेंटेशन त्यांचं थोडंफार कमी पडतं आणि म्हणून त्यांना मार्क्स कमी येतात. मग असे विद्यार्थी की जे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात परंतु ॲक्च्युअली त्यांना मार्क्स कमी असतात, मग ते हुशार आहेत का जे प्रश्नांची उत्तरं देत नाहीत पण परीक्षेत मात्र चांगले मार्क घेतात, असे हुशार आहे. असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतील आणि म्हणून तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा समूह हा संच असणार नाही. मराठीत आपण सेट्स या शब्दासाठी संच हा शब्द वापरतो. तर तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा समूह हा संच असणार नाही. तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समूह हा शब्द म्हणजे हा जो तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समूह हा मात्र संच होईल, सेट होईल. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे, कारण हुशार हा शब्द जो आहे तर हा काय आपण कोणत्याही विद्यार्थ्यांचा हुशारपणा अचूक आणि नेमकेपणाने सांगू शकणार नाही. आणि म्हणून त्याच पद्धतीने अजून दुसरं जर उदाहरण घेतलं आपण तर तुमच्या बागेतील सुंदर फुलांचा समूह, द कलेक्शन ऑफ ब्युटिफुल फ्लावर्स इन युअर गार्डन. तर तुमच्या गार्डनमध्ये आपण ब्युटिफुल फ्लावर जर घेतले, त्यांचं कलेक्शन आपण तयार केलं तर मग तो सेट असेल का. हां, इथं दोन वाक्य आपण वेगवेगळे करूया. हां, म्हणजे पहिलं वाक्य असं होईल की तुमच्या गार्डनमधील फक्त फुलांचा, द कलेक्शन ऑफ फ्लावर्स इन युअर गार्डन. नंबर 1 कलेक्शन ऑफ फ्लावर्स इन युअर गार्डन आणि नंबर 2 कलेक्शन ऑफ ब्युटिफुल फ्लावर्स इन युअर गार्डन. म्हणजे तुमच्या बागेतील फुलांचा समूह आणि तुमच्या बागेतील सुंदर फुलांचा समूह, या दोन गोष्टी आपण इथं विचारात घेतल्यात. तर फर्स्ट जो आहे, पहिलं जे वाक्य आहे, तुमच्या बागेतील फुलांचा समूह, हा जो आहे संच असेल. कारण तुमच्या बागेतील फुलांचा समूह म्हटल्यानंतर आपण प्रत्येक फूल अचूक आणि नेमकेपणानं सांगू शकतो. हे गुलाबाचं आहे, त्यानंतर हे मोगऱ्याचं आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं याचा वास चांगला येतो त्याचा, म्हणजे असं सगळ्या गोष्टी आपल्याला अचूक आणि नेमकेपणानं
सांगता येतील. पण तुमच्या बागेतील सुंदर फुलांचा समूह असं जेव्हा आपण म्हणू त्यावेळेस मात्र इथं हा समूह सेट म्हणजेच संच असणार नाही. त्याचं कारण आहे की सुंदर हा जो शब्द आहे तो सापेक्ष असेल. सापेक्ष म्हणजे पुन्हा बदलणारा असेल. काही लोकांना रंगामुळं गुलाबाचं फुल आवडतं, तर काही लोकांना सुगंधामुळं मोगऱ्याचं फुल जास्त आवडतं. हे असे वेगवेगळे कारणं असू शकतात आणि वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून लक्षात घ्या, ज्या ठिकाणी असे काही म्हणजे विशेषणं वापरले जातील तर असे वाक्य हे सेट असणार नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, सेटची जी डेफिनेशन आहे, इफ वी कॅन definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called a set. म्हणजे दिलेल्या वस्तू किंवा घटक जे आहेत, दिलेल्या समूहातील घटक आपण अचूक आणि नेमकेपणानं सांगू शकलो तरच तो सेट होणार आहे, अन्यथा नाही. अजून एक उदाहरण घेऊ. तुमच्या गावातील लोकांचा समूह असं जर म्हटलं तर तो संच असेल. म्हणजे द कलेक्शन ऑफ ऑल पीपल्स इन युअर विलेज, तर मग दॅट इज कलेक्शन. ते कलेक्शन म्हणजे दॅट इज द सेट. ते सेटचं उदाहरण होऊ शकतं. द कलेक्शन ऑफ ऑल पीपल्स इन युअर विलेज इज द एक्झाम्पल ऑफ द सेट. बट द कलेक्शन ऑफ हॅपी पीपल इन युअर विलेज असं जेव्हा आपण म्हणू त्यावेळेस तुमच्या गावातील आनंदी लोकांचा समूह. तर आनंदी हा शब्द, आता आनंद हा जो शब्द आहे सापेक्ष आहे. आता कशाला आनंदी लोक म्हणायचं? ज्यांच्याकडं खूप पैसा आहे असे लोक आनंदी आहेत का ज्यांच्याकडं पैसा नाही पण ज्यांचं शारीरिक क्षमता चांगली आहे, जे खूप चांगलं म्हणजे शरीर ईश्वरानं त्यांना दिलं आहे, असे लोक आनंदी आहेत का सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या आहेत पण सगळ्यांशी एकदम चांगले वागणारे लोक आहेत, असे लोक आनंदी आहेत? मग या सगळ्या अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे या संकल्पना बदलणाऱ्या आहे. आनंदी हा शब्द प्रत्येक व्यक्तीनुसार, प्रत्येकाला जर तुम्ही विचारत गेले की तुला कशामध्ये आनंद मिळतो, तर प्रत्येकजण वेगवेगळं उत्तर सांगेल. म्हणून लक्षात घ्या, तुमच्या गावातील लोकांचा समूह हा संच आहे, पण तुमच्या गावातील आनंदी लोकांचा समूह संच नाही. ज्याला इंग्रजीमध्ये आपण असं म्हणूया, द कलेक्शन ऑफ ऑल पीपल इन युअर विलेज इज द सेट, बट द कलेक्शन ऑफ ऑल हॅपी पीपल इन युअर विलेज इज नॉट द सेट. तर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आता सेट लिहिण्यासाठी काय करतो आपण बघा. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन यूजिंग द कॅपिटल लेटर्स. जनरली नेम ऑफ सेट्स इज गिवन यूजिंग द कॅपिटल लेटर्स. आपण काय करतोय, कोणत्याही सेटला जर नाव द्यायचं असेल तर ए टू झेड पर्यंत, ए पासून झेड पर्यंत कोणतंही कॅपिटल लेटर्स यूज करू शकतो. जसं की आपल्याला समजा 1 to 10 नंबर्स जर आपल्याला सेट लिहायचा असेल, आपण असं लिहू शकतो, इज द सेट ऑफ, अगोदर कॅपिटल लेटर्समध्ये नाव द्यायचं असतं, त्यानंतर आपण असं कर्ली ब्रॅकेट घेतो आणि त्यामध्ये एलिमेंट्स लिहित असतो सेटचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. तर हा झाला सेट. इथं आपण त्याला नाव दिलेलं आहे. आणि जनरली नेम ऑफ सेट इज गिवन यूजिंग द कॅपिटल लेटर्स अँड द मेंबर ऑफ ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय यूजिंग स्मॉल लेटर्स. जर या ठिकाणी आपल्याला इंग्रजी वर्ड्स काही जर यूज करायचे असतील तर त्यांना आपण जनरली म्हणजे सामान्यतः, प्रत्येक वेळेस असेलच असं नाही, सामान्यतः बहुतांश वेळा आपण स्मॉल लेटरमध्ये एलिमेंट्सला लिहिणार आहोत. म्हणजे जर समजा आपल्याला इंग्रजी वर्ड्स जर दिले असतील, काही शब्द दिले असतील, तर त्यांना आपण स्मॉल लेटर करून लिहूया इथं एलिमेंट म्हणून. पण सेटचं नाव मात्र कॅपिटलमध्येच राहणार आहे. इफ
ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए, म्हणजे ए हे स्मॉल लेटर मध्ये दिले, इज अन एलिमेंट ऑफ सेट ए, हे जर ए या सेटचा एलिमेंट म्हणजे घटक असेल, देन वी राईट इट ॲज ए बिलॉंग्स टू ए, अँड इफ ए इज नॉट एलिमेंट ऑफ द सेट ए, देन वी राईट ए नॉट बिलॉंग्स टू ए. म्हणजे इथं आपण समजून घेऊया, इथं हे स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर मध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. इथं बघा, ए इज द नेम ऑफ द सेट. ए हे काय आहे, सेटचं नाव आहे. 1 2 3 4 1 to 10 नंबर्स आर द एलिमेंट्स ऑफ द सेट्स और मेंबर्स ऑफ द सेट्स. याला आपण एलिमेंट्स किंवा मेंबर्स ऑफ द सेट्स असे म्हणतो. त्यानंतर आता हे मेंबर किंवा एलिमेंट आहे, इथं असं लिहिता येईल आपल्याला. यातला आपण एक मेंबर समजा एलिमेंट घेतला, 3 बिलॉंग्स टू. हे आता 3 इज द मेंबर ऑफ सेट म्हणून 3 बिलॉंग्स टू, या चिन्हाला बिलॉंग्स टू असं असतात. 3 बिलॉंग्स टू ए, म्हणजे 3 द एलिमेंट 3 बिलॉंग्स टू इन अ सेट ए, असं त्याचा अर्थ होईल. आणि या ठिकाणी आता 10 पर्यंत आपण एलिमेंट घेतलेले आहेत. मग इथं जर मी समजा 15 लिहिले, तर 15 इज नॉट बिलॉंग्स टू सेट ए, असं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आता काही आपण अजून काही सेटचे एक्झाम्पल पाहणार आहोत, जे संख्यांच्या संदर्भात आहे. नाव लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ द नंबर्स. सेट ऑफ द नंबर्सच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर्स मीन्स ऑल काउंटिंग नंबर्स. पहा 1 2 3 4 5 आणि इथं डॅश डॅश दिलं, याचा अर्थ हा आपल्याला माहिती आहे, आपण 8वीलाच शिकलो हे असताना, की ऑल सेट ऑफ द नंबर्स आर इन्फानाइट. इन्फानाइट मीन्स ते थांबू शकणार नाहीत, आपण पूर्ण संख्या त्यातल्या लिहू शकणार नाहीत. प्रत्येक संख्यांचा संच हा कसा असतो, अनंत असतो. अनंत म्हणजे शेवटच्या संख्या आपल्याला या ठिकाणी लिहिता किंवा सांगता येणार नाहीत. म्हणून इथं सुरुवातीचे एलिमेंट्स लिहिलेत, नंतर डॅश डॅश लिहिले, याचा अर्थ या पद्धतीने या रूलनुसार आधीच्या संख्येत 1 मिळवत गेल्यास पुढचा घटक मिळत राहील, अशा अनंत आपण घटक या ठिकाणी लिहू शकतो. इज द सेट ऑफ अ नॅचरल नंबर. हा कशाचा सेट आहे, नॅचरल नंबर्सचा सेट आहे. त्यानंतर डब्ल्यू मीन्स होल नंबर्स. तर पहा 0 1 2 3 4 या पद्धतीनं अँड सो ऑन इज द सेट ऑफ द होल नंबर्स. त्यानंतर पुन्हा आय मीन्स इंटिजर. मग इथे इंटिजर नंबरचा सेट दिलाय. क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आर इज द सेट ऑफ रियल नंबर्स. आणि इरॅशनल नंबरचा सेट आपण कशाने रिप्रेझेंट करतो, क्यू डॅशने. क्यू डॅश इज द सेट ऑफ इरॅशनल नंबर्स. तर सेट लिहिताना तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की सेटला आपण कॅपिटल लेटर्स मध्ये नाव देतो. इथं पहा हे सगळे जे आलेत कॅपिटल लेटर्स मध्ये, दॅट इज द नेम ऑफ द सेट. हे सेटचे काय आहेत, नाव आहेत. त्यानंतर प्रत्येक सेट हा कर्ली ब्रॅकेट यूज करूनच लिहिला जातो. काय काय विद्यार्थी म्हणतात सर कर्ली ब्रॅकेट काढायला जरा अवघड वाटतंय, जड जातं, आम्ही सिंपल ब्रॅकेट असा घेऊन टाकतो, चालणार नाही. किंवा आम्ही अशा प्रकारचा स्क्वेअर ब्रॅकेट घेतो, ते पण चालणार नाही. कर्ली ब्रॅकेट काढणं खूप सोपं असतं. अगोदर तुम्ही हे असं यस काढायचं, पुन्हा असं मागं वापस न्यायचं, इकडूनही तसंच करायचं आहे. पहा इतकं सोपं असतं कर्ली ब्रॅकेट काढणं. तर कर्ली ब्रॅकेटमध्येच सगळे सेट लिहायचेत, हा पहिला नियम. आणि सेट लिहिताना हे मेंबर ऑफ सेट हे एकमेकांपासून वेगळे आहेत हे दर्शवण्यासाठी आपण प्रत्येक एलिमेंट नंतर एक कॉमा देत असतो. मग या ठिकाणी इकडं टिंबटिंब आणि इकडं टिंबटिंब देण्याचं कारण काय आहे की इकडं अजून एलिमेंट आपण वाढवू शकतो, लिहू शकतो, म्हणून इथं फुल स्टॉप दिलेला नाहीये. मी वरती जो सेट घेतलाय हा, तर लास्ट एलिमेंट नंतर मात्र मी फुल स्टॉपही दिलेला नाही किंवा कॉमा सुद्धा दिलेला नाहीये. कर्ली ब्रॅकेट क्लोज केलाय, असं तुम्हाला क्लोज करावा लागणार आहे. त्यानंतर पुढे आता पहा अजून सी द एक्झाम्पल्स गिवन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट सेट. अजून काही उदाहरणं आपण बघूया आणि यात तुम्हाला ठरवायचं आहे की हे उदाहरणं सेट आहेत का नाही. जसं की आपण वरती चर्चा केली,
डेज ऑफ अ वीक, आठवड्याचे जे दिवस आहेत तर हे सेट होऊ शकतात का होऊ शकणार नाही. तर इथं तुम्हाला डेफिनेशन जी सांगते, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द एव्हरी एलिमेंट इन द कलेक्शन, म्हणजे आपल्याला त्या कलेक्शन मधला प्रत्येक जो घटक आहे अचूक आणि नेमकेपणानं सांगता आला तरच तो सेट असेल. तर फर्स्ट जे आहे डेज ऑफ अ वीक, तर आपल्याला प्रत्येक आठवड्यातील दिवस हा अचूक आणि नेमकेपणानं सांगता येऊ शकतो आणि म्हणून डेज ऑफ वीक इज अ सेट, हा सेट असणार आहे. त्यानंतर ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, तुमच्या वर्गातील शूर विद्यार्थी जे असतील, तर शूर म्हटल्यानंतर आता शूर कोणाला म्हणायचं हा एक प्रश्न आहे. जे दिवसा मोठ्या मोठ्या गप्पा मारतात परंतु रात्र झाली की लगेच घरात बसतात, त्यांना शूर म्हणायचं का जे रात्री कधी वडिलांसोबत फिरायला जात असतील त्यांना शूर म्हणायचं, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे या ठिकाणी आता इथं काय झालेलं आहे, एक विशेषण वापरलेलं आहे ब्रेव, आणि म्हणून हा जो कलेक्शन आहे, कलेक्शन ऑफ ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास इज अ नॉट एक्झाम्पल ऑफ सेट, हे सेटचे उदाहरण असणार नाहीये. त्यानंतर स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रामधील अतिशय मजबूत असणारे गड. आपलं राज्य, आपण भाग्यशाली आहोत कारण महाराष्ट्रामध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी भरपूर असे गड आणि किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले आहेत आणि ते आपलं वैभव आहे. तर या ठिकाणी पहा, स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रामधील जे मजबूत किल्ले आहेत. तर आता अनेक किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, प्रत्येक किल्ला जर तुम्ही बघायला गेले तर तुम्हाला सगळेच किल्ले आवडतील आणि मग त्यातला कोणता मजबूत आहे हे तुम्ही निश्चित करू शकणार नाही, कारण सगळेच किल्ले सुरक्षिततेच्या दृष्टीनं महाराजांनी अतिशय म्हणजे चांगले बांधून ठेवले होते. तर त्यामुळं स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र असं ज्या वेळेस आपल्याला म्हटले जाईल, कलेक्शन ऑफ द स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र दॅट इज नॉट सेट, कारण इथं स्ट्रॉंग हा शब्द जो आहे हा विविधता निर्माण म्हणजे त्याचे सापेक्षता निर्माण करणार आहे. प्रत्येक किल्ल्याच्या संदर्भात वेगवेगळ्या अँगलनं आपण त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला त्यांचे वेगवेगळे सामर्थ्य लक्षात येऊ शकतात. त्यानंतर इथं पहा मंथ इन इयर्स, हा आता वर्षातील महिने दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सेट, वर्षातील प्रत्येक महिना आपण अचूक आणि नेमकेपणाने सांगू शकतो म्हणून हे उदाहरण सेट होईल. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स दॅट इज ऑल्सो सेट, आपण वरतीच बघितलंय. प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम, तर आपल्या सोलार सिस्टम मधील जे ग्रह आहेत ते सुद्धा आपण अचूक आणि नेमकेपणाने सांगू शकतो म्हणून दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सेट्स. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण सेट्स म्हणजे काय त्याचे डिफिनेशन आणि त्यावरील काही उदाहरणे म्हणजे सेट्स या चॅप्टरचं इंट्रोडक्शन आपण केलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.